पुढचे 2 महिने संजय राऊत हे प्रसार माध्यम, राजकीय बैठका, आंदोलनं आणि सार्वजनिक कार्यक्रमात दिसणार नाहीत। कारण संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झालाय। या संदर्भात संजय राऊतांनीच ट्विट करत याची माहिती दिली आहे। पुढचे 2 महिने संजय राऊत हे प्रसार माध्यम, राजकीय बैठका, आंदोलनं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसणार नाही। कारण संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झालाय। संजय राऊतांनीच ट्विट करत याची माहिती दिली। सोशल मीडियामध्ये केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत काय म्हणाले तेही पहा। आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीमध्ये काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीमध्ये मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। त्याच नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षामध्ये आपल्या भेटीस येईन। आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त बैठकीला सुद्धा हजर राहिले नव्हते। शनिवारच्या निवडणूक आयोगाच्या विरुद्धच्या मोर्चातही संजय राऊत दिसणार नाहीत। मध्ये राऊत साहेबांच्या काही टेस्ट्स वगैरे केल्या होत्या आणि कालही ते एका मीटिंगला त्याच्याचमुळे येऊ शकले नाहीत। त्यामुळे राऊत साहेबांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत। जे काय ऑफिशियल आहे म्हणजे कौटुंबिक लेवलला आम्हाला सगळ्यांनाच काय परिस्थिती आहे माहिती आहे, पण मला असं वाटतं हा त्यांचा फॅमिलीचा अंतर्गत प्रश्न आहे। ते जेव्हा तुम्हाला सांगायला त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते तुम्हाला पारदर्शकपणे नक्की सांगतील।